हे अशा पद्धतीनं बांधावरचे झाड आहेत आणि हे 10 ते 12 फळं यांना असे नमस्कार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी, विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण बांधावर जर शेतकऱ्यांनी मनात आणलं तर आपण बांधावर कोणतंही पीक घेऊ शकतो आणि त्याचा पैसासुद्धा होऊ शकते. तसेच आपले महेश भाऊ गिरी आहेत, यांनी एक चांगला उपक्रम राबवला. फणसाचे झाडंसुद्धा त्यांनी बांधावर लावलेले आहेत आणि जवळपास 6 वर्षाचे एक झाडे झालेले आहेत आणि आज त्यांना त्या झाडाला असा माल लागला की एकाच डांगीला जवळपास 10 ते 12 फळं अशा पद्धतीनं बांधावरचे झाड आहेत आणि हे 10 ते 12 फळं यांना असे लागलेले आहेत आणि शेतकरी बांधासाठी खूप वाद चालू राहतात, परंतु आपण जर बांधाचा जर फायदा घेतला तर अशाही प्रकारे शेतकऱ्याचा एक चांगल्या प्रकारचे आवक जे आहे, उन्हाळ्यातनी पैसे येणारं जे पीक आहे ते असं चालू होऊ शकते. याच्यापासून महेश भाऊच्या 2 मिनटं प्रतिक्रिया घेऊ आपण की नेमकं काय म्हणू शकता. नमस्कार महेश भाऊ. नमस्कार. मला एक सांगा की तुम्ही शेतकऱ्याला फणसाच्या झाडाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल तुम्ही, जे बांधावर तुम्ही झाडे लावलेले आहेत. हे जे बांधावर झाडं लावले आहेत, हे आमच्या घरी एक आधीचं जुनं झाड होतं काकाच्या शेतात. त्याच्या फणसापासून बिया तयार करून हे झाडं आम्ही 7-8 वर्षाआधी लावलेले होते. तर बांधा वृक्ष लागवडावर फणसाचं जर का समजा योग्य व्यवस्थापन केलं तर 6व्या-7व्या वर्षी त्याला फणस चालू होतात आणि चांगल्या प्रकारे ते उत्पादन देऊ शकते. आता बाकीच्या जर पिकाचा विचार केला तर वातावरण बदलामुळे बरेचसे पिकं धोका देतात. बरोबर येत नाही आहेत. वातावरण टेम्परेचर कधी जास्त असते, कधी थंडी जास्त असते, कधी पावसाळा जास्त असते. तर शेतकऱ्यांनी एका पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळे पिकं किंवा वेगवेगळे फळझाडं आपल्या शेतात जर घेतले तर त्यापासून निश्चितच शेतकऱ्याचं उत्पादन वाढू शकते. त्यापासून शेतकऱ्याला भरपूर फायदा होऊ शकतो. आणि तुम्ही बांधावर सीताफळे घेतलेले आहेत. हो, बांधावर सीताफळे आहेत, बांधावर फणसही आहे. काही थोडेफार निंबूमध्ये जे खाली जागा आहे माझी, त्या खाली जागेमध्ये निंबूमध्ये मी केळीची काही आपले जे गावरान केळी आहे समजा, जे आपली पारंपरिक केळी आहे त्याची कंद लावले होते, तर ते लावले आहेत. ते तर थोडे फार कमी आहेत सध्या, पण यावर्षी जवळपास 200-300 कंद असे काही रिकाम्या जागात बसतील. काही जुना निंबूचा बगीचा असल्यामुळे काही झाडं मधात नेलेले आहेत आणि काही काठाकाठानं काही थोडीफार जागा असल्यामुळे मला असं वाटते 200 ते 300 कंद बसतील असा अंदाज आहे. सध्या माझ्या शेतात जे केळी आहे मधात लावलेली, म्हणजे तिला कोणत्याही प्रकारची सोय नाही आहे. जे निंबूला पाणी देतो त्याच पद्धतीचे पाणी तोडा तिले, तरीही तिचा घड 30-30 किलोपर्यंत पडत आहे. सध्या केळीचे भाव पाहता 15 रुपये केळीनं जरी विचार केला तर 15 ते 45, 450 रुपये एक झाड पडत समजा. 100 झाडाचे समजा 50-60 हजार रुपये होतील समजा, काही न करता. जे रिकामे जागा आहे त्या जागेत काही असं म्हणजे काही फणस, काही जी पिकं आहेत ते बागायत जमीन असल्यामुळे त्याला नेहमी पाणी भेटते, त्यामुळे ते आंतरपिकं सध्या बांधावरची पिकं किंवा जे निंबू तिकडे आंतरपिकं चालू आहेत ते पद्धतशीर आहेत असं वाटतं. तरी सरासरी जर समजा फणसाचं झाड जर चांगलं जे पाहिलं तुमच्या आता फणसाला, हे जे फणस तुम्ही पाहिले हे सध्या लहान आहेत, 7 वर्ष झाड आहे सध्या. 7 वर्ष झाड. तर जे जुनं झाड आहे त्याला खूप फणस आहे. म्हणजे येते एक जे झाड आमच्या काकाच्या शेतात आहे त्याचे जवळपास ते 15-16 हजार रुपये करतात दरवर्षी एका झाडाचे. म्हणजे बांधावर घ्याजोगतं झाड आहे समजा. हो, बांधावर. फक्त त्याचं असं की पेशन्स ठेवावं लागतं. थोडं 6-7 वर्ष त्याला माल लागत नाही. 6-7 वर्ष जनावरापासून त्यांचं रक्षण करायला लागते. कारण की आम्ही जे फणसाचे झाड तुम्ही सध्या पाहतात आपल्या शेतामध्ये, हे भरपूर लावले होते, पण त्याला रोया वगैरे खात असल्यामुळे त्याला प्रॉब्लेम आहे थोडासा. तर तेवढी देखरेखही त्याची करणं आवश्यक आहे. बरोबर. आणि उन्हाळ्यातनी समजा पैसे येणार. हो, उन्हाळ्यात सध्या आपल्याजवळ कोणत्याच प्रकारची आवक नसते, शेतकऱ्याजवळ कोणत्या प्रकारचा पैसा येत नाही. त्यामुळे फणस उन्हाळ्यासाठी लावायला काही हरकत नाही आहे. माझं तर म्हणणं आहे फणस लावा, काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात चिकू, थोड्या प्रमाणात आंबे, असं मधात आंतरपिकं घेत राहा आणि आपलं उत्पादन. चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.